शिर्डी साईबाबा मंदिर. इतिहास, रचना आणि रहस्ये. श्रद्धा आणि सबुरी हा संदेश संपूर्ण जगाला देणारे शिर्डीचे साईबाबा आजही लाखो भक्तांच्या हृदयात जिवंत आहेत. महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील छोटेसे शिर्डी गाव आज जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र बनले आहे. दररोज हजारो भक्त साईंच्या दर्शनासाठी येथे येतात. पण तुम्हाला माहीत आहे का, या मंदिराशी जोडलेली काही रहस्यमय आणि अद्भुत तथ्ये आजही लोकांना आश्चर्यचकित करतात. चला जाणून घेऊया साईबाबा मंदिराचा इतिहास, त्याची भव्य रचना आणि काही गूढ रहस्ये. इतिहास. साईबाबा अंदाजे 1858 साली प्रथम शिर्डीत आले असे मानले जाते. त्यांनी साधे जीवन जगत लोकांना प्रेम, श्रद्धा आणि मानवतेचा संदेश दिला. ते द्वारकामाई नावाच्या मशिदीत राहत होते. विशेष म्हणजे मशिदीत राहूनही ते राम आणि अल्लाह दोघांचेही नाव घेत असत. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्मांचे लोक त्यांना पूजत होते. साईबाबा लोकांचे दुःख दूर करत, त्यांना योग्य मार्ग दाखवत आणि संकटात मदत करत असत. त्यामुळे त्यांच्यावर लोकांचा प्रचंड विश्वास निर्माण झाला. 15 ऑक्टोबर 1918 रोजी साईबाबांनी समाधी घेतली. त्यानंतर त्यांच्या भक्तांनी त्यांच्या समाधीवर भव्य मंदिर उभारले. आज हे मंदिर साई समाधी मंदिर म्हणून संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. मंदिराची रचना. साईबाबा मंदिराची रचना अतिशय भव्य आणि आकर्षक आहे. मंदिराच्या मध्यभागी पांढऱ्या संगमरवरी दगडातील साईबाबांची सुंदर मूर्ती आहे. ही मूर्ती इतकी जिवंत वाटते की भक्तांना साक्षात साईबाबांचे दर्शन झाल्यासारखे वाटते. समाधीसमोर चांदीचे सिंहासन, सुवर्ण छत्र आणि सुंदर सजावट पाहायला मिळते. मंदिरात दररोज 4 वेळा आरती केली जाते आणि त्यावेळी संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भरून जातो. मंदिर परिसरात द्वारकामाई, चावडी, गुरुस्थान आणि लेंडीबाग ही महत्त्वाची ठिकाणे आहेत. प्रत्येक ठिकाण साईबाबांच्या जीवनाशी जोडलेले आहे. साईबाबा मंदिराची रहस्ये आणि अद्भुत तथ्ये. अखंड धुनीचे रहस्य. द्वारकामाईमध्ये साईबाबांनी पेटवलेली पवित्र धुनी आजही अखंड जळत आहे. त्या धुनीतील उदी भक्तांना दिली जाते. अनेक भक्तांचा विश्वास आहे की या उदीमुळे अनेक रोग बरे होतात आणि संकट दूर होते. पाण्याने दिवे पेटवण्याचा चमत्कार. एकदा गावातील व्यापाऱ्यांनी साईबाबांना तेल देण्यास नकार दिला. तेव्हा साईबाबांनी पाण्यानेच दिवे पेटवले असे सांगितले जाते. हा चमत्कार पाहून संपूर्ण गाव आश्चर्यचकित झाले. पाऊस थांबवण्याची घटना. असेही सांगितले जाते की एकदा शिर्डीत प्रचंड वादळ आणि मुसळधार पाऊस सुरू झाला होता. गावकरी घाबरले. तेव्हा साईबाबांनी आकाशाकडे पाहून शांत हो असे म्हटले आणि काही वेळातच पाऊस थांबला. काही विशेष तथ्ये. शिर्डी हे भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या धार्मिक स्थळांपैकी एक आहे. दररोज हजारो भक्त येथे दर्शनासाठी येतात. काकड आरती आणि धूप आरती जगभर प्रसिद्ध आहेत. गुरुवारी शिर्डीत विशेष गर्दी असते, कारण हा दिवस साईबाबांना समर्पित मानला जातो. साईबाबांचा संदेश होता सबका मालिक एक. शेवट. साईबाबांचे मंदिर हे फक्त धार्मिक स्थळ नाही, तर श्रद्धा, शांतता, चमत्कार आणि मानवतेचे प्रतीक आहे. आजही लाखो भक्तांचा विश्वास आहे की साईबाबा आपल्या भक्तांचे रक्षण करतात आणि संकटातून योग्य मार्ग दाखवतात. ओम साईराम. श्रद्धा आणि सबुरी.